आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन मार्क भरण्यासाठी चेकर आयडी वरून मेकर आयडी कसे तयार करावे, त्याचप्रमाणे याआधी तयार केलेले मेकर आयडी हे आपणास अपडेट करायचे असतील तर हे अपडेट कसे करावे या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। प्रथमतः असेच आपणास नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर याच व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे अपडेट आपणास सहज मिळतील। इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या पोर्टलवर आपणास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुण नोंदवायचे असतात आणि यासाठी चेकर आयडी हा मुख्याध्यापकांचा असतो तर मेकर आयडी हा शिक्षकांचा असतो। ज्या मेकर आयडी वरून आपल्याला विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत असे मेकर आयडी आपणास मुख्याध्यापकांच्या चेकर आयडी वरून तयार करायचे असतात। सो हे मेकर आयडी कसे तयार करावे आणि याआधी जर तयार केलेले असतील तर त्यामध्ये त्यांचा ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल, या गोष्टी आपण कशा पद्धतीने अपडेट करावेत या संदर्भात पुढील प्रमाणे आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। 10वी व इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेकरिता ऑनलाईन गुण भरण्यासाठी शिक्षकांचे मेकर आयडी कसे तयार करावे या संदर्भात आपण प्रात्यक्षिक माहिती पाहत आहोत। यासाठी प्रथमतः गुगलवर mahsscboard.in ही वेबसाईट सर्च करायची आहे। पहिलेच टॅब आपल्याला या ठिकाणी दिसते महाराष्ट्र स्टेट बोर्ड। यावर क्लिक केल्यानंतर या डॅशबोर्डवर आपल्याला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी मंडळ कर्मचारी लॉग इन म्हणून हा एक टॅब आहे, यावर क्लिक करायचं। पुन्हा आपल्यासमोर दोन टॅब येतील, कर्मचारी लॉग इन आणि मार्काच्या पडताळणीसाठी कर्मचारी लॉग इन। यातील कर्मचारी जो लॉग इन आहे पहिलाच, या टॅबला पुन्हा आपल्याला क्लिक करायचं। यानंतर पुन्हा दोन टॅब आपल्याला दिसतील, एक एसएससी म्हणजे इयत्ता 10वीच्या संदर्भात आपण या ठिकाणी मेकर आयडी शिक्षकांचे तयार करायचे असतात आणि या ठिकाणी कर्मचारी लॉग इन एचएससी जर 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात आपल्याला काही कामकाज करायचं असेल तर आपल्याला एचएससी या टॅबवर जायचं आहे। मी या ठिकाणी कुठल्या तरी एका टॅबवर जाऊन आपल्याला मेकर आयडी कसे तयार करावे हे सांगतो। लक्षात घ्या, इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेकरिता ऑनलाईन जे गुणांकन आपण करणार आहेत त्यासाठी जे मेकर आयडी तयार करण्याची प्रोसेस आहे किंवा चेकर आयडी संदर्भात किंवा गुण भरण्यासंदर्भात जी काही माहिती आहे ही एकसारखी आहे, सेम आहे। यासाठी आपण कोणत्याही एका लॉग इनवर जाऊया। मी एचएससी लॉग इनवर जातो। या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, जो काही या ठिकाणी लॉग इन आयडी असणार आहे, युजर आयडी, हा चेकरचा लॉग इन आयडी आपल्याला वापरायचा आहे। मेकर आयडी तयार करण्यासाठी आपल्याला मुख्याध्यापकांचं जे लॉग इन असते, ज्याला आपण चेकर लॉग इन म्हणतो, या लॉग इनचा वापर करून आपल्याला या ठिकाणी साइन इन करून घ्यायचं आहे। मग या ठिकाणी आयडी आणि पासवर्ड कुठला टाकणार, तर जे बोर्डाचे फॉर्म भरण्यासाठी आपण जो आयडी आणि पासवर्ड वापरला तोच आयडी आणि पासवर्ड हा चेकर लॉग इन म्हणून ओळखला जातो। याला आपल्याला साइन इन करून घ्यायचं आहे। साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा एक टॅब आपल्याला दिसेल। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या, या डॅशबोर्डची थोडक्यात ओळख आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती। आता जाऊया, जे काही मेकर आयडी आहेत शिक्षकांचे हे कसे तयार करावेत त्या संदर्भात। यासाठी डाव्या बाजूला या ठिकाणी मास्टर्स म्हणून हा एक टॅब आपल्याला दिसेल। यावर आपण जर क्लिक केलं तर त्याखाली युजर म्हणून हा एक टॅब आपल्याला दिसतो, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। युजरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या आधी जे शिक्षकांचे मेकर आयडी तयार केलेले आहेत त्यांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसते। जर मेकर आयडी एकही तयार केले नसतील तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ब्लँक दिसेल। आता नव्याने मेकर आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला युजरवर जर क्लिक केलं तर या डॅशबोर्डवर या ठिकाणी ॲड न्यू युजर म्हणून हा एक टॅब आपल्याला दिसतो। आपल्याला या टॅबवर क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होणार आहे। या ठिकाणी युजर टाईप आता एचएससी म्हणजे 12वीचा असल्यामुळे कॉलेज हा टॅब ऑटो या ठिकाणी डिफॉल्ट आलेला दिसेल। डिव्हिजन, कॉलेज नेम हे पूर्णतः या ठिकाणी माहिती ही जी आहे 3 कॉलमची ही डिफॉल्ट आलेली दिसते, ही तुम्हाला या ठिकाणी टाकायची आवश्यकता नाही। यानंतर एम्प्लॉय नेम जे आहे, या ठिकाणी ज्या शिक्षकांचा मेकर आयडी तयार करायचा आहे त्यांच्या लॉग इनवरून ते गुण भरणार आहेत
अशा शिक्षकांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं असते एम्प्लॉई नेम म्हणून. या ठिकाणी लॉग इन आय डी हा डिफॉल्ट आलेला दिसेल. हा लॉग इन आय डी जो असतो हा चेकर आय डीच असतो, मात्र शेवटी अंडरस्कोर करून 1 नंबरच्या पुढे 2, 3, 4 असे नंबर या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतील. जर मेकर आय डी पहिलाच असेल तर हा इथे 2 नंबर असेल, त्याच्या आणखी दुसरा मेकर आय डी तयार केला असेल तर 3 नंबर असेल. 1 नंबर नसेल, कारण 1 नंबर जो असतो हा कधीही चेकर लॉग इन म्हणजे मुख्याध्यापकांचा लॉग इन असते. यानंतर त्या शिक्षकांचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, जेणेकरून त्यांना जो OTP येणार आहे हा OTP आपल्याला सहज मिळवता येऊ शकतो. यानंतर ईमेल आय डी हा या ठिकाणी टाकायचा आहे त्या शिक्षकांचा. ईमेल आय डी टाकताना देखील काळजीपूर्वक टाका, कारण हा आय डी आपल्याला इथे मिळतो, पण त्या मेकर लॉग इनचा आय डी या ठिकाणी आहे आणि पासवर्ड जो आहे हा मेलवर शेअर केला जातो. मग मेलवर प्राप्त होण्यासाठी ईमेल आय डी हा देखील आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे. आणि या ठिकाणी शेवटी युजर रोल जो आहे हा सुपरवायझर, क्लर्क किंवा टीचर या 3 पैकी कोणाचाही आपण मेकर आय डी तयार करू शकतो. शिक्षकांचा असेल तर शिक्षक या ठिकाणी निवडा. जर क्लरिकल डिपार्टमेंट असेल तर क्लर्क, सुपरवायझर असेल तर सुपरवायझर. आणि त्यानंतर हे या ठिकाणी ही माहिती थोडक्यात भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी या ठिकाणी सेव्ह म्हणून हा एक ऑप्शन आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सक्सेसफुली झाल्याचा एक मेसेज या ठिकाणी शो होईल. आपण त्या ठिकाणी ओके करायचं आहे. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला आपले मेकर आय डी जे शिक्षकांचे तयार करणार आहोत, या ठिकाणी पहिल्यांदा हा जो टॅब तुम्हाला दिसेल हा चेकर लॉग इनचा म्हणजे चेकर जे आहेत आपले मुख्याध्यापक त्यांचा या ठिकाणी नाव दिसेल. त्यावर जे मेकर आय डी आपण ज्या शिक्षकांचे तयार करत आहोत त्या शिक्षकांची नावं आपल्याला वर दिसतील. सो अशा पद्धतीने या ठिकाणी मेकर आय डी तयार करण्याचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आता मेकर आय डी तयार करण्याचं काम पूर्ण झालं आणि लॉग इन करायला गेले तर त्या ठिकाणी लॉग इन होणार नाही. याचं कारण समजून घ्या. इथे फक्त आपल्याला आय डी तयार करायचे आहेत, पण याच्यानंतर दुसरी एक प्रोसेस आहे ती आपल्याला कंपल्सरी करायची आहे. ती आहे बघा, या ठिकाणी मार्क म्हणून एक ऑप्शन आहे. मेकर अँड चेकर मार्क्समध्ये मेकर अँड चेकर म्हणून एक ऑप्शन आहे. आपल्याला पुन्हा या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी गेल्यानंतर येथे तुम्हाला जे मेकर आय डी आपण तिथे तयार केले त्या शिक्षकांची नावं आणि त्यांचा लॉग इन आय डी हा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोघांना किंवा जो कोणी त्या ठिकाणी शिक्षक असतील त्यांना सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ह या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज आपल्याला शो होईल. त्यानंतर क्लोज या टॅबवर क्लिक करायचं आहे. सो यानंतर ज्या शिक्षकांचे मेकर लॉग इन तयार झाले ते आता त्यांचा आय डी आणि मेलवर आलेला जो पासवर्ड आहे याचा वापर करून पुन्हा लॉग इन करायचं आहे. याच साईडवर फक्त चेकर लॉग इन काढायचं, त्यांचा पासवर्ड काढायचा आणि तिथे त्यांचा आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आणि मार्क भरायचे आहेत. अशा पद्धतीने आपणास मेकर आय डी हे या चेकर लॉग इनवरून तयार करायचे आहेत. मात्र आता पुढची जी स्टेप आहे, ऑलरेडी जर तुमच्याकडे काही शिक्षकांचे मेकर आय डी असतील, त्यात मोबाईल नंबर, ईमेल आय डी अपडेट करायचं असेल तर ते कसं करायचं ते पाहूया. याआधी ज्या शिक्षकांचे मेकर आय डी तयार केलेत ते पाहण्यासाठी मास्टर्स या टॅबवर क्लिक करून युजर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा, हे मेकर आय डी या शिक्षकांचं मी या ठिकाणी याआधी तयार केलं होतं. मला यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर असेल, त्यांचा ईमेल आय डी असेल, अपडेट करायचं असेल तर मी ॲक्शन या ठिकाणी हा जो पेन्सिलचा मार्क दिसतो त्यावर क्लिक करणार आहे. यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने त्यांची माहिती एडिट होणार आहे. त्यांचं नाव आपण या ठिकाणी चेंज करू शकतो, अथवा या व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या शिक्षकांचं नाव किंवा त्यांचा ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला द्यायचा असेल तर आपण या ठिकाणी यांचं नाव काढून त्या शिक्षकांचं नाव टाकू शकतो. मोबाईल नंबर, ईमेल आय डी या ठिकाणी देऊ शकतो. काही चेंजेस असतील तर या ठिकाणी हे 2 चेंजेस करू शकतात. आणि त्यानंतर अपडेट हा जो एक टॅब आहे या टॅबला आपल्याला क्लिक करायचा आहे. बघा, अपडेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर अपडेट सक्सेसफुलीचा मेसेज शो होईल आणि यानंतर आपल्याला जे काही बदल अपेक्षित आहे ते या ठिकाणी झालेले दिसतील. सो अशा पद्धतीने मेकर आय डी कसे तयार करावे आणि जे ऑलरेडी आय डी असतील त्यात अपडेट कसे करावे अशा पद्धतीने 2 प्रकारची माहिती आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे.
या पुढील व्हिडिओमध्ये जे काही मेकर आय डी तयार केले आहेत यावरून विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाईन कसे भरावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी आशा करतो की आजच्या व्हिडिओमधून दिलेली माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।